ज्या व्यक्ती आवडत नाहीत, पटत नाहीत, त्यांचं करायचं काय? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील. ज्या व्यक्ती आवडत नाहीत त्यांच्याशी कसं वागावं? पटत नसलेल्या लोकांशी मानसिक संतुलन कसं राखावं? ऑफिसमध्ये त्रास देणाऱ्या लोकांना कसं हँडल करावं? नात्यात मतभेद असतील तर काय करायचं? टॉक्सिक लोकांपासून स्वतःचं मानसिक आरोग्य कसं जपावं? आपल्याला न पटणाऱ्या स्वभावाच्या लोकांशी संवाद कसा ठेवावा? सतत टीका करणाऱ्या व्यक्तींना कसं उत्तर द्यावं? मर्यादा कशा ठरवायच्या आणि ठामपणे कसं बोलायचं? न आवडणाऱ्या व्यक्तींबद्दलचा राग कसा कमी करावा? मानसशास्त्रानुसार कठीण लोकांशी कसं वागावं? या आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्ती भेटतात ज्या आपल्याला आवडत नाहीत किंवा ज्यांचं बोलणं, वागणं, विचार आपल्याला पटत नाहीत. कधी त्या आपल्या घरात असतात, कधी नात्यात, कधी कामाच्या ठिकाणी, तर कधी मित्रपरिवारात. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो की या लोकांचं करायचं काय? त्यांना टाळायचं, बदलायचा प्रयत्न करायचा की स्वतःमध्ये काही बदल करायचा? मानसशास्त्र या प्रश्नाकडे शांत आणि वास्तववादी नजरेने पाहायला शिकवतं. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्यायला हवी की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, अनुभव, मूल्य, व्यवस्था आणि भावनिक रचना वेगळी असते. आपल्या मेंदूची जडणघडण बालपणापासून वेगवेगळ्या अनुभवांमधून होत असते. त्यामुळे आपल्याला जे योग्य वाटतं ते दुसऱ्याला चुकीचं वाटू शकतं. व्यक्तिमत्व सिद्धांत सांगतो की काही लोक जास्त संवेदनशील असतात, काही ठाम असतात, काही संशयी असतात, तर काही अतिशय खुल्या स्वभावाचे असतात. त्यामुळे मतभेद होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणं असू शकतात. कधी त्या व्यक्तीमध्ये आपल्याला स्वतःचे काही न आवडणारे गुण दिसतात. मानसशास्त्रात याला प्रोजेक्शन असं म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्यालाच रागावर नियंत्रण नसताना दुसऱ्याच्या रागामुळे आपण चिडतो. कधीकधी आपल्याला असुरक्षित वाटतं म्हणून आपण समोरच्याला नाकारतो. जिथे आपल्याला धोका किंवा स्पर्धा जाणवते तिथे आपली प्रतिक्रिया अधिक तीव्र होते. अशा व्यक्तींशी वागताना पहिलं पाऊल म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं. मला नेमकं काय त्रास देतंय हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीचा स्वभाव की त्यांचं एखादं विशिष्ट वागणं. अनेकदा आपण संपूर्ण व्यक्तीला नाकारतो, पण प्रत्यक्षात त्रास देणारी गोष्ट एखादी सवय किंवा संवादाची पद्धत असते. भावना स्पष्ट केल्यावर मनातला गोंधळ कमी होतो. दुसरं पाऊल म्हणजे मर्यादा ठरवणं. प्रत्येक नात्यात आरोग्यदायी सीमारेषा असणं गरजेचं आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार टीका करत असेल, अपमान करत असेल किंवा मानसिक ताण देत असेल तर ठामपणे आपली भूमिका सांगणं आवश्यक आहे. ठामपणा म्हणजे भांडण नाही. शांतपणे पण स्पष्ट शब्दात आपण काय स्वीकारणार आणि काय नाही हे सांगणं हा आत्मसन्मानाचा भाग आहे. ज्यांना आपली मर्यादा स्पष्ट मांडता येते त्यांचा ताण कमी असतो. तिसरं म्हणजे स्वीकार. सर्वांना बदलणं आपल्या हातात नसतं. काही लोक कायमच वेगळे विचार करणार, वेगळ्या पद्धतीने वागणार. जर त्या व्यक्तींचं वागणं आपल्याला हानी पोहोचवत नसेल तर मतभेद स्वीकारणं शिकणं उपयोगाचं ठरतं. स्वीकार म्हणजे सहमती नाही, तो वास्तव मान्य करणं आहे. जेव्हा आपण सतत दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निराशा वाढते. चौथं म्हणजे अंतर राखणं. काही नात्यांमध्ये शारीरिक किंवा भावनिक अंतर ठेवणं आवश्यक असतं. कामाच्या ठिकाणी असलेली व्यक्ती आवडत नसेल तर संवाद फक्त कामापुरता ठेवणं योग्य ठरू शकतं. नात्यात ताण असेल तर काही काळ कमी संवाद ठेवणं मनाला स्थिर होण्यासाठी मदत करतं. मानसशास्त्र सांगतंय की तात्पुरतं अंतर कधीकधी नातं टिकवण्यासाठी उपयुक्त ठरतं. पाचवं म्हणजे सहानुभूती विकसित करणं. समोरच्या व्यक्तीचं बालपण, अनुभव, ताण, भीती यांची कल्पना केली तर आपला राग थोडा मऊ होतो. सहानुभूती वाढवल्याने संघर्ष कमी होतो. कदाचित ती व्यक्ती जशी वागते त्यामागे तिच्यातील असुरक्षितता असेल. हे समजून घेतलं तर आपण वैयक्तिक पातळीवर कमी दुखावतो. तथापि, जर एखादी व्यक्ती सतत मानसिक, भावनिक किंवा शारीरिक त्रास देत असेल तर फक्त सहन करणं योग्य नाही. अशा वेळी मदत घेणं महत्त्वाचं आहे. कुटुंबातील विश्वासू व्यक्ती, मित्र किंवा समुपदेशक यांच्याशी बोलणं आवश्यक ठरतं. स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं ही प्राथमिक जबाबदारी आहे. काही वेळा आपल्याला सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागेल अशी अपेक्षा असते, पण वास्तवात ते शक्य नसतं. प्रत्येकाशी जवळीक ठेवणं गरजेचं नाही. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त सहप्रवासी असतात. त्यांच्याशी सभ्य आणि मर्यादित संबंध ठेवणं पुरेसं असतं. आपली ऊर्जा त्या लोकांवर खर्च करणं जास्त चांगलं, जे आपल्याला समजून घेतात आणि पाठिंबा देतात. मनात द्वेष साठवून ठेवणं मात्र धोकादायक असतं. संशोधनानुसार दीर्घकाळ राग आणि वैरभाव ठेवला तर ताण वाढतो, झोप बिघडते आणि शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे क्षमा करणं ही स्वतःसाठी केलेली कृती असते. क्षमा म्हणजे चुकीचं वागणं योग्य ठरवणं नाही, ती मनावरील ओझं कमी करणं आहे. शेवटी महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडे पाहणं.
प्रत्येक मतभेदातून काहीतरी शिकता येतं. कदाचित त्या व्यक्तीमुळे आपली सहनशक्ती वाढते, संवाद कौशल्य सुधारतं किंवा स्वतःच्या मर्यादा अधिक स्पष्ट होतात. आवडत नसलेल्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आरसा घेऊन येतात. ते आपल्याला दाखवतात की आपल्याला नेमकं काय महत्त्वाचं वाटतं. म्हणून ज्या व्यक्ती आवडत नाहीत त्यांच्याशी वागताना टोकाची भूमिका घेण्याऐवजी संतुलित दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. भावना ओळखा, मर्यादा ठेवा, आवश्यक तेवढं अंतर ठेवा, शक्य असेल तिथे सहानुभूती ठेवा आणि स्वतःचं मानसिक आरोग्य प्राधान्याने जपा. सगळ्यांना बदलणं शक्य नाही, पण स्वतःची प्रतिक्रिया बदलणं शक्य आहे आणि बहुतेक वेळा खरा बदल तिथूनच सुरू होतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.